तुम्ही विषय काढला त्याच्याबद्दल आपल्याला सीपी पोलीस, त्याच्यानंतर तुमचे काय तुमचं नाव कमिशनर हे जे पीएमसी आणि अजून कोण लागतंय ते मी एक्साईज माझ्याकडेच डिपार्टमेंट लागत आहे, त्याच्यावर एक्साईजची तुम्ही काळजी करू नका. मी एक्साईजचे सगळे प्रश्न नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोडून देईल. कारण मला माहिती अशी मिळालेली इथं खूप मोठ्या प्रमाणावर ही कामं चालण्याच्या करता काही वजन ठेवलं जातं आणि त्याच्यामुळं ज्यांच्यावर जबाबदारी ते दुर्लक्ष करतात. वास्तविक ह्याच्यामध्ये पोलीस खात्याने लक्ष दिलं पाहिजे, एक्साईजवाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मी जर एक्साईज मिनिस्टर असलो तरी मी त्या ठिकाणी सांगतो आणि मी तिथला गार्डियन मिनिस्टर असल्यामुळं मी त्यांना सांगेन की अचानक रात्री 12-1ला तिथं जाईल आणि जर का दिसलं तर माझ्याशी गाठ आहे अशा पद्धतीने मी एसपी आणि त्याच्या खालच्या टीमला सांगेन. तुम्हाला ह्याच्यात मी पुशारकी मारत नाही, पण निश्चितपणे काही ना काही बदल झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण इथलं पीएमसी कमिशनर, एक्साईज कमिशनरला पण मी बोलली, म्हणजे मग आणखी डोक्याला तो पूर्वी आपले पुण्याचे पालकमंत्री कलेक्टर होते, त्याच्यावर पुण्याचं त्यांना खूप माहिती आहे, त्याचं नाव आहे राजेश देशमुख आणि तो डीसीएम सेक्रेटरी पण आहे, त्यांच्याकडे डबल चार्ज एक्साईज कमिशनर डीसीएम सेक्रेटरी आणि खूप चांगला अधिकारी. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावरही जबाबदार टाकू. हे झाल्यानंतर बऱ्याचदा त्याचा फॉलोअप होत नाही, तर त्यांनी 15 दिवसांनी अचानक येऊन बघावं हे चाललंय का. त्याच्यावर खालच्या एसपीवर पण थोडासा दबाव राहील, एसपीचा दबाव त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांच्यावर राहील, असं ते थोडंसं आम्ही बघतोय. म्हटल्यानंतर हालचाल होईल आणि तिथं कुणाचं इंटरफेअर करण्याचा काही प्रश्न येणार नाही. त्याचबरोबर पार्किंग नाही, रात्रीचे इश्यू खूप आहेत, तुम्ही सांगितले ड्रग्सच्या संदर्भातले आहेत, आणखी इतर वेगवेगळे आहेत. मागे देखील काही गोष्टी घडल्या आणि ज्या पद्धतीनं रात्री श्रीमंतांची पोरं गाड्या फास्ट नेतात, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, ते कुणाला जुमानत नाही वगैरे ह्या घटना घडलेल्या आहेत. आणि त्याकरता हे एक्साईज पोलीस खातं आणि पीएमसी असं करून आपण त्याच्यातनं मार्ग काढू. विमाननगरला आता सांगत असताना चेअरमन साहेबांनी